Hello everyone, we are studying chapter 10 life skill. This chapter is from IGKO standard 4. तर या चॅप्टर मध्ये आपण टेस्ट करणार आहोत. टेस्ट स्किल्स, मोरल व्हॅल्यूज, नैतिक मूल्य, डिसिप्लिन, शिस्त, गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी. सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच. इनकरेक्ट मॅच कोणता आहे पाहायचं आपल्याला. स्कूल अहेड, ट्रॅफिक सायन्स आहे ते, ट्रॅफिक रूल्स मधले. स्कूल अहेड, यस, स्कूल जर पुढे असेल तर असं लिहिलेलं असतं. राऊंड अबाउट म्हणजे बरोबर आहे. चला, यू टर्न प्रोहिबिटेड, यू टर्न हे असं असतं. दिस इज रॉंग. आन्सर इज बी. मे नेटवर्क बी राईट आहे. आन्सर इज बी. दिस इज इनकरेक्ट. Question number 2. Which of the following is not a good habit? Good habit कोणती नाही. Saying sorry when you make a mistake. Yes, this is a good habit. Covering your mouth while yawning. म्हणजे तुम्ही जांभई देताना तुमचा माउथ कव्हर करायचं. Yes. Entering any closed door without knocking. नॉक न करता एखादं डोअर आपण एंटर करायचे. This is wrong. Good habit नाही. Greeting elders with respect. Yes. The answer is C. Question number 3. You are in a shop. Shop मध्ये आहात तुम्ही. The salesperson is persuading you to buy a book that you do not need. Salesperson तुम्हाला फोर्स करतोय, तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न करतोय. कशासाठी? तर buy a book, पुस्तक विकत घेण्यासाठी. But that do not need, तुम्हाला ते आवश्यक नाही. तर तुम्ही काय कराल? व्हॉट विल यू डू? तुम्हाला न आवडणारं पुस्तक सेल्सपर्सन तुम्हाला घेण्यासाठी मन वळवत आहे. तुम्ही शॉप मध्ये आहात तर तुम्ही काय करा? इग्नोर हिम? नाही. पोलाइटली से दॅट यू डू नॉट नीड इट? यस, दिस इज राईट. शाउट ॲट हिम? नो, शॉर्ट करायचं नाही, त्यांच्यावर ओरडायचं नाही. बाय द बुक, त्यांनी म्हटलं म्हणून आपल्याला न गरजेचं नसलेलं पुस्तक घेणं योग्य नाही. डी ऑल्सो रॉंग. आन्सर इज बी. फोर्थ क्वेश्चन. व्हाइल हॅव्हिंग युअर डिनर समथिंग गेट स्टक इन युअर टीथ. व्हॉट शुड यू डू? तुमच्या दातामध्ये काहीतरी अडकलंय. कधी? जेव्हा तुम्ही डिनर करत आहात. व्हॉट शुड यू डू? तुम्ही काय करा? यूज a toothpick at the table to remove it. टेबलवरचा टूथपिक घेणार, म्हणजे दातातला अडकण्याची काडी घेणार आणि ते तिथेच काढणार. नो, दिस इज नॉट गुड हॅबिट. बी. यूज युअर फिंगर टू रिमूव्ह इट. फिंगर न काढायचे. नो. यूज युअर नॅपकिन टू रिमूव्ह. नॅपकिन ने काढायचं. नो. एक्सक्यूज युअर सेल्फ अँड देन गो टू द रेस्टरूम अँड रिमूव्ह इट. तिथं तो माफी मागून सर्वांची काय करायचं आहे? रेस्टरूम मध्ये जाऊन ते रिमूव्ह करायचं. यस, आन्सर इज डी. क्वेश्चन नंबर 5. यू आर रीडिंग अ स्टोरी बुक. तुम्ही पुस्तक वाचत आहात. कशाचं? गोष्टींचं. ॲट द नाईट अँड युअर सिबलिंग लाईंग बिसाइड्स यू. तुमच्या बाजूला पडलेलं सिबलिंग म्हणजे भाऊ, भावंड म्हणजे भाऊ किंवा बहीण तुमच्या बाजूला पडलेला आहे आणि वॉन्ट्स टू स्लीप, त्याला झोपायचे. व्हॉट विल यू डू? तुम्ही काय कराल? यू विल स्विच ऑफ द लाईट्स अँड गो टू स्लीप. यू विल इग्नोर हिम हर अँड कंटिन्यू रीडिंग. दिस इज रॉंग. यू विल टेल हिम हर टू गेट आउट फ्रॉम द रूम. दिस इज ऑल्सो नॉट अ गुड हॅबिट. यू विल शाउट ॲट हिम फॉर डिस्टर्बिंग यू. हे पण नाही. आन्सर इज ए. यू विल स्विच ऑफ the lights and go to sleep. तुम्ही पण लाईट्स स्विच ऑफ करून झोपायला जायचे. क्वेश्चन नंबर 6. Which of the following proverbs emphasize the importance of teamwork? टीमवर्क एम्फसाइज करणारा प्रोव्हर्ब कोणता आहे? म्हणजे टीमवर्क साठी चांगलं प्रोव्हर्ब कोणता आहे? A stitch in time saves 9. वेळीचा एक टाका तुमचे 9 टाके वाचवतो. ह्याला असं म्हणू शकत नाही आपण. टीमवर्क नाही इथं.
गॉड हेल्प्स दोज हु हेल्प देमसेल्व्स. जो स्वतःची मदत करतो त्याची देव मदत करतो. हे पण होऊ शकत नाही टीम वर्क साठी. मेनी हँड्स मेक लाईट वर्क, राईट. मेनी हँड्स मेक लाईट वर्क. जास्त हातांनी चांगलं हलकं काम होऊ शकतं. आणि डी तर रॉंगच आहे. इट्स बेटर टू गिव्ह दॅन टू रिसीव्ह. क्वेश्चन नंबर 7. You are playing with your friends in the garden of your building. तुमच्या गार्डन मध्ये, कुठे, बिल्डिंगच्या गार्डन मध्ये तुम्ही खेळत आहात विथ द फ्रेंड्स, मित्रांसोबत. अँड यू सी अन ओल्ड लेडी. एक म्हातारी लेडी तुम्हाला दिसलीये, वयस्कर लेडी दिसलीये. हु इज युअर नेबर, जी की तुमची शेजारी आहे. क्लाइम्बिंग द स्टेअर्स विथ अ हेवी बॅग. हेवी बॅग्स घेऊन ते काय करत आहेत, क्लाइंब करत आहेत. स्टेअर्स म्हणजे पायऱ्या चढत आहेत. व्हॉट विल यू डू, तुम्ही काय करा. मेक फन ऑफ हर, त्यांची गंमत करायची. नो. कंटिन्यू टू प्ले ॲज यू आर इन मिडल ऑफ द गेम. तुमचा गेम चालू आहे म्हणून तुम्ही तिथेच खेळत बसाल. नो. हेल्प हर इन क्लाइम्बिंग बाय शेअरिंग हर लोड. त्यांचं लोड शेअर करून त्यांना क्लाइंबला मदत करायची, राईट. आन्सर इज सी. अँड डी काय आहे तर इग्नोर हर ॲज शी इज स्ट्रेंजर. ती अनोळखी असल्याने त्यांना इग्नोर करायचे. दिस इज ऑल्सो रॉंग. दिस इज नॉट फेअर. क्वेश्चन नंबर 8. सुरभी. सुरभी नावाची मुलगी टेक्स पार्ट इन अ पोएम रिसायटेशन कॉम्पिटिशन इन स्कूल. शी लॉस्ट द कॉम्पिटिशन टू श्वेता. रिसायटिंगच्या म्हणजे पोएम म्हणण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये सुरभीनं कॉम्पिटिशन लॉस्ट केलं म्हणजे हरली श्वेता सोबत. व्हॉट शुड शी डू, तिनं काय केलं पाहिजे. शी शुड एनवी श्वेता. नो. शी शुड ॲक्सेप्ट इट पॉझिटिव्हली ॲज एव्हरीवन कॅन नॉट विन द कॉन्टेस्ट. दिस इज राईट. प्रत्येक जण हे कॉन्टेस्ट जिंकू शकत नाही, कोणीतरी एकच जिंकेल म्हणून ते काय करायचे, आपण ॲक्सेप्ट करायचे. बी इज राईट आन्सर. आणि सी काय वाचू आपण. शी शुड ब्लेम द जजेस फॉर बिईंग पार्शियल. पार्शियलिटी केली म्हणून जजेसला ब्लेम करायचे. नो. दिस इज रॉंग. शी शुड स्टील द ट्रॉफी फ्रॉम श्वेता. श्वेताची ट्रॉफी तिने चोरून घ्यायची. दिस इज रॉंग. बी इज राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. युअर फ्रेंड हॅज बीन bullied by a group of students in school. तुमच्या शाळेमधील ग्रुप एक स्टुडंट्सचा तो काय करतोय, टीज करतोय तुमच्या मित्राला. व्हॉट विल यू डू, तुम्ही काय कराल. यू विल स्टे क्वाइट अँड होप द इश्यू गोज अवे ऑन इट्स ओन. म्हणजे तुम्ही शांत राहाल आणि तो इश्यू मनानच सॉल्व्ह होईल, आपोआप सॉल्व्ह होईल. असं होऊ शकत नाही. दिस इज रॉंग. यू विल गेट इन टू फिजिकल फाईट विथ देम. फाईट पण करणं योग्य नाही. यू विल जॉईन देम. तुम्ही त्यांच्यासोबत राहून त्या मित्राला टीज कराल, बली कराल. नो. यू विल रिपोर्ट द प्रॉब्लेम टू द प्रिन्सिपल और क्लास टीचर. दिस इज राईट. Here is the last question, and you know, last but not the least. Question number 10. While presenting a poem in the class, you should not. तुम्ही जेव्हा प्रेझेंट करताय पोएम म्हणताय क्लासमध्ये, तुम्ही काय केलं नाही पाहिजे. स्पीक स्लोली अँड क्लिअरली. एक्झिबिट कॉन्फिडन्स. च्यू गम अँड मेक आय कॉन्टॅक्ट विथ द गायडन्स. राईट. आय कॉन्टॅक्ट करायचा आहे गायडन्स सोबत, ऑडियन्स सोबत. कॉन्फिडन्स पण दाखवायचा आहे आणि स्लोली आणि क्लिअरली बोलायचं आहे, बरोबर आहे. पण तुम्ही गम च्यू करायचं नाही. म्हणजे काय तर तुम्ही च्युइंग गम सारखं आपण खायचं नाही. दिस इज यू शुड नॉट डू. आन्सर इज सी. इथे आपलं चॅप्टर नंबर 10 संपलेला आहे. तर भेटूया पुढील पार्टमध्ये.